डास हा छोटासा कीटक माणसाला अनेक प्रकारे अडचणीत आणू शकतो. डासामुळे होणाऱ्या मलेरिया आजाराने भारतात एकेकाळी अनेकांना हैराण केलं होतं. सामूहिक उपायांनी मलेरिया मात करणं भारतीयांना शक्य झालं. मात्र मागील काही वर्षात मलेरियाची जागा डेंग्यू या आजाराने घेतली आहे. डेंग्यूचे रुग्ण वाढत असताना त्यावर उपायकारक ठरेल अशी एक लस सध्या भारतात वापरण्याची परवानगी मिळाली आहे. कोणती आहे ती लस, ती खरंच प्रभावी आहे का, याविषयी माहिती देणारा हा व्हिडिओ. एडिस इजिप्ती या डासाच्या मादीमुळे डेंग्यू पसरतो. नॅशनल सेंटर फॉर वेक्टरबॉर्न डिसीजेस कंट्रोलच्या आकडेवारीनुसार गेल्या 10 वर्षात डेंग्यूच्या साथींनी दर काही महिन्यांनी डोकं वर काढलेलं आहे. वेक्टरबॉर्न डिसीजेस म्हणजे माणसा-माणसांमध्ये थेट संक्रमित न होणारा आजार. एखाद्या माध्यमाद्वारे या आजाराचा फैलाव होतो. डेंग्यूच्या बाबतीत डास हे माध्यम आहे. 2017, 2022 आणि 2023 साली आलेल्या डेंग्यूच्या साथी आजवरच्या सर्वात मोठ्या ठरल्या. या 3 वर्षात आढळून आलेल्या डेंग्यूच्या 7.25 लाख रुग्णांपैकी 1100 जणांचा मृत्यू झाला. अलीकडच्या काही वर्षात डेंग्यूचे रुग्ण शहरी आणि ग्रामीण भागातही सारख्याच प्रमाणात आढळून आले आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली या राज्यांमध्ये डेंग्यूच्या संसर्गाचं प्रमाण जास्त आहे. तर डेंग्यूमुळे होणारे मृत्यू दक्षिण भारतात अधिक आहेत. हा आजार पावसाळ्याच्या दिवसात आणि डासांवाटे पसरतो. डेंग्यूचा संसर्ग झालेली व्यक्ती तापाने फणफणते. रुग्णाला सांधेदुखीचा, डोकेदुखीचा त्रास होतो. उलट्या होतात. खास डेंग्यूसाठी वेगळे अँटीव्हायरस औषध उपलब्ध नसल्याने रुग्णाच्या लक्षणानुसार उपचार केले जातात. ताप कमी करण्यासाठी, उलट्या थांबवण्यासाठी औषधे दिली जातात. सांधेदुखीवर पेनकिलरचे उपाय केले जातात. संसर्ग सौम्य असेल तर डेंग्यूचा रुग्ण 1-2 आठवड्यात बरा होतो. तीव्र संसर्ग असेल तर रुग्णाची तब्येत सुधारण्यास अधिक काळही लागू शकतो. तीव्र संसर्गाच्या रुग्णाला पुढेही काही ना काही त्रास होतच राहतो. या सर्व पार्श्वभूमीवर डेंग्यूच्या नव्या लसीची वेगळी दखल घेणं आवश्यक आहे. यंदाच्या वर्षी डेंग्यूची नवीन लस भारतात उपलब्ध होऊ घातली आहे. ताकेदा या जपानी कंपनीने विकसित केलेली ही क्यूडेंगा लस जगभरातल्या 41 देशांमध्ये आधीपासूनच वापरली जात आहे. तीच लस भारतात वापरण्यासाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने नुकतीच मान्यता दिली आहे. क्यूडेंगा ही लस डेंग्यूच्या डेन्व्ही 1, डेन्व्ही 2, डेन्व्ही 3, डेन्व्ही 4 या 4ही सिरोटाइप्सवर परिणामकारक ठरणारी आहे. 4 ते 60 वर्ष वयोगटातल्या व्यक्ती ही लस घेऊ शकतात. ही लस 2 इंजेक्शनच्या स्वरूपात असते. 2 इंजेक्शनच्या मध्ये 3 महिन्याचं अंतर राखणं आवश्यक आहे. संपूर्ण भारतीय बनावटीच्या डेंग्यूऑल या लसीवर काम सुरू असून ही लस 2027 साली सर्वांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. डेंग्यूच्या नवीन लसीविषयी माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी युनिक फीचर्स पोर्टलच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.